7, exercise number 7, emasculation and hybridization techniques in self-pollinated crops. The crops includes particular rice crop, rice, wheat, ragi, and chickpea. Okay, so this is also all are these are self-pollinated crops. So, particularly starting with the crop rice. तुम्हाला सांगितलेलं मागच्या एक्सरसाइज मध्ये जे काही माउंटिंग आहे डिसेक्शन करून त्याचं माउंटिंग करायची कार्डशीट वरती ते जे काय क्रॉप झालेले होते मागच्या एक्सरसाइज मध्ये सोयाबीन, मूगबीन, उडबीन, देन सिसेमम, ग्राउंडनट, ब्रिंजल आणि टोमॅटो हे क्रॉप्स ते माउंट करायचे तुम्ही. ठीक आहे, त्याचे पार्ट्स वगैरे तुम्हाला मॅन्युअल मी पाठवलेलं आहे. ते मॅन्युअल मध्ये इमेज बघा, त्यानुसार माउंट करा. ठीक आहे, त्याला नाव द्यायचे, कार्डशीट कसे असते, कुठल्या कार्डशीट वर करायचे ते सगळं मी फोटो पाठवलेले आहेत. ठीक आहे, रेग्युलरली करा, ते ठेवा. तुम्हाला जेव्हा मॅन्युअल सबमिशन असेल तेव्हा ते त्यामध्ये लावायचं आहे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ द एक्सरसाइज नंबर 7, क्रॉप राईस. सो राईस family, particularly Gramineae, belongs to family Gramineae. Then botanical name Oryza sativa. Then species that are cultivated species are 2 and wild species are several. 24 are wild species are in rice crop. So cultivated species are Asian species, then African, then Asian species are Oryza sativa, which is diploid and having a chromosome number 24, which is widely distributed with the 3 ecolographical races, that is Indica, Japonica, and Javanica. So these are different 3 ecographical races of a particular Oryza sativa rice. So Indica, Japonica, and Javanica. Okay, African rice is Oryza glaberrima. Okay, and wild relatives are mainly Nivora, Oryza nivora, and Oryza rufifogon. Okay, these 2 are wild species are which is related to particular rice crop. So local name chawal in Hindi or dhan in Hindi, and in Marathi tandoor or dhan. Okay, so particular these crops, particular rice, wheat, ragi, and chickpea, these are self-pollinated crops. Okay, so particular flowering habitat is particularly which is predominantly self-pollination. Okay, so but natural cross pollination plays to an extent of 3%, 0 to 3%. So depending upon the different varieties, then season and environmental conditions, that is particularly humidity and temperature in particular that area. So anthesis or blooming, that is opening of flowers, starts from top to the end. जे काय पॅनिकल असतं बीट राईसचं, त्याची फ्लॉवरिंग जी चालू होते टॉप एंड पासून चालू होते आणि ती वाढ खाली 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 डाऊनवर्ड मुवमेंटला तशी कंटिन्यू होत राहते. सो the process which is downwards to the and continues over the period of 7 to 10 days. 7 ते 10 दिवसात कंटिन्यू फ्लॉवरिंग त्या क्रॉपची होत राहते. ओके, सो हे आपण स्ट्रक्चर बघूया. बीट आणि राईस मध्ये जवळपास एकसारखंच स्ट्रक्चर राहतं. ठीक आहे, त्याचं ब्लूमिंग हॅबिटेट पॅनिकल स्पाइक इन केस ऑफ बीट, आणि इन केस ऑफ राईस त्याला आपण म्हणतो पॅनिकल. ओके, जो इन्फ्लोरेसन्स असतो. ठीक आहे, लक्षात घ्या, इन्फ्लोरेसन्सला राईस मध्ये पॅनिकल म्हणतो आपण, आणि जे काय बीट आहे त्यामध्ये आपण त्याला स्पाइक म्हणतो. सो जो काही इन्फ्लोरेन्स असतो टॉप साइडनं फ्लॉवरिंग चालू होतं आणि ते डाऊनवर्ड साइडला तो कंटिन्यू होतो, 7 ते 10 दिवसामध्ये कम्प्लीट होतं. आणि जे काय त्याच्या खालचं जे काय लीफ असतं त्याला आपण म्हणतो फ्लॅग लीफ. फ्लॅग म्हणजे झेंडा. झेंड्याच्या आकाराचं जे काय पान असतं एकदम बेसमेंट ला जे काय पेडिसेल असते, पर्टिक्युलरली जे काय इन्फ्लुएन्सला अटॅच करणारं जे काही नोड असतं शेवटचं, त्याला जे काय एकदम पहिलंच जे काय पान असतं, लीफ असतं, त्याला म्हणतो आपण फ्लॅग लीफ. ओके, आणि त्याखाली कंटिन्यू स्टेम, इंटरनोड, नोड आणि बाकीचे जे काय जे लीव्स आहेत ते तिथे अटॅच असतात. ओके, आवाज येतो माझं सगळ्यांना? आवाज येतोय का? नेटचं कनेक्शन फ्लक्च्युएशन होतंय. आवाज येतोय सगळ्यांना? सो मेसेज करा मला.
काय आता स्ट्रक्चर बघा इथे, जे काय फ्लॉवरचं स्ट्रक्चर आहे, एका फ्लॉवर मध्ये हे जे एक फ्लॉवर असतं त्याचा 3 फ्लॉवर एकत्र असतात. ठीक आहे, जे काय पॅनिकल मध्ये एका एका पोझिशनला 3 फ्लॉवर हे एकत्र असतात. त्या फ्लॉवर मध्ये स्टिग्मा, फिदरी स्टिग्मा असतात, बायलोब फिदरी स्टिग्मा असतात. इथे बघा या फिदरी स्टिग्मा दिसते सगळ्यांना, कर्सरनं मी दाखवतोय. ठीक आहे, फिदरी स्टिग्मा असतात 2 आणि त्या अटॅच असतात ओरीला. ठीक आहे, आणि जे काय स्टॅमिना आणि अँथर्स असतात हे टोटल स्टॅमिना आणि अँथर्स हे 6 नंबर मध्ये असतात. 1 2 3 4 5 6 and they are attached with the stamens to the ovary बेसमेंटला. त्या खाली लोडिकल्स असतात. हे लोडिकल्स कव्हर झालेले असतात लेमा अँड पिलियाने, आउटर कव्हरिंगने. हे जी आउटर कव्हरिंग आहे, ठीक आहे, त्यामध्ये ते लोडिकल्स हे कव्हर झालेले असतात. ठीक आहे, आणि जे सिंगल स्पाइकलेट असतं, हे सिंगल स्पाइकलेट असे 3 स्पाइकलेट मिळून टोटल एका पोझिशनला टोटल फ्लॉवर असतं. ठीक आहे, आणि ते क्रिसक्रॉस डायमेन्शनली म्हणजे क्रिसक्रॉस नेचरनं ते त्या पर्टिक्युलर पॅनिकल वरती ते अटॅच झालेलं असतं. ठीक आहे, ठीक आहे. जे काही फ्लॉवरिंग झालं असेल, बऱ्याच ठिकाणी नसेल झालं तर ते बघा एकदा फ्लॉवरिंग शीट ते कट करून तुम्हाला त्याचं मी दाखवतो. तुम्हाला जसे केलेलं लेक्चर झाले की तुम्हाला ते फोटो पाठवेल. ठीक आहे. सो blooming or opening of flowers starts from the top of the panicle and proceeds downwards and continues over a period of 7 to 10 days. But most of the flowers bloom within 2 to 4 days from the emergence of the panicle from the flag leaf or boot leaf. So majority of the flowers open during morning hours, usually between 9 to 10 hours depending upon the temperature. That is normal temperature 30 to 35 degrees Celsius and humidity percentage is 70 to 80%. This is normal temperature. So at that time, particular 9 to 11 time AM, so all flowers are open in between that time period. So the flowers remains open for a period of about 30 to 70 minutes and close after fertilization. So anther dehiscence and shed pollen just before the flower opens. That is chasmogamy condition. So चॅझमोगॅमी कंडिशनला हे जे काही अँथर्स आहेत हे पॉलिनेट झाले की हे फ्लॉवर्स ओपन होतात आणि क्लोज होऊन जातात. सो अँथेसिस अँड पॉलिनेशन टेक प्लेस सायमल्टेनियसली विथ द ओपनिंग ऑफ फ्लॉवर्स. ओपन होईल ते पॉलिनेशन होतं आणि ते पॉलिनेशन झाल्यानंतर क्लोज होऊन जातं. ठीक आहे, म्हणजे पॉलिनेशन झाल्यानंतर कधी कधी फ्लॉवर हे ओपन होऊन जातं. ठीक आहे, पॉलिनेशन होईपर्यंत ते फ्लॉवर ओपन होत नाही. जर पॉलिनेशन झालं तरच फ्लॉवर ओपन होतात. या कंडिशनला म्हणतो आपण चॅझमोगॅमी कंडिशन. म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप जे असतात, ठीक आहे, त्याचं जे काय फ्लॉवर असतं हे फ्लॉवर इंटरनल आतमध्ये पॉलिनेशन झालं, ठीक आहे, म्हणजे सेल्फ पॉलिनेशन झालं की ते फ्लॉवर ओपन होतं. तोपर्यंत ते ओपन होत नाही. सो बिफोर अँथेसिस लोडिकल स्वेल्स बाय द ऍब्सॉर्बिंग वॉटर. जे काय बेसमेंटला ओरीच्या बाजूला जे काही कव्हरिंग असतं, ठीक आहे, ते असतं लोडिकलचं. सो ते लोडिकल्स before the anthesis they are absorbing water and they are swelling. So as a result of which the base of lemma is pushed to outwards and thereby lemma separates out from pilia resulting into opening of spikelet just before the anthesis. त्यामुळे काय होतं, ते लोडिकल्स फुगल्यामुळे ते काय जे काय वरती कव्हरिंग असतं त्या फ्लॉवर वरती जे काही स्टिग्मा आणि जे अँथर्स कव्हर झालेले जे काही स्ट्रक्चर असतं ते लेमा आणि पिलियाचं असतं. जो छोटा पार्ट असतो तो असतो पिलियाचा आणि मोठा पार्ट असतो तो लेमाचा. एक साइडनं लेमा आणि बघा माझी व्हिडिओ दिसत असेल तर बघा, तर एका साइडनं लेमा आणि एका साइडनं पिलिया असतं. बेसमेंटला ते लोडिकल्स असतात ते पूर्णपणे फुगले, पाणी ऍब्सॉर्ब करून फुगले की ते ओपन होतात. लेमा एका साइडनं ओपन होते, पिला छोटी असते ती एका साइडनं ओपन होते, लेमा एका साइडनं असते ती ओपन होते. आणि त्यामुळं हे फ्लॉवर ओपन होऊन आतमध्ये जे काय पार्ट्स आहेत जे काय अँड्रोशियम आणि गायनोशियमचे ते ओपन होत असतात. सो this lemma separates out from the pilia resulting to the opening of the spikelet just before the anthesis and the filaments begin to elongate and stigma begins to open out. Okay, so that's why particular both the filament elongates and stigma begins to open out. So both filament and stigma come out
of floret and pollination takes place before complete opening of flower. So after some period, Laudicule starts withering as stigma gradually returns to its original position and it results in closing of particular spikelet. जसं ते आकुंचन होईल तसं ते पुन्हा स्टिग्मा आणि जे काय अँथर्स आहेत ते पूर्णपणे कव्हर होऊन जातात. पिलिया आणि जे काय लेमा आहे ह्यांचे कव्हरिंग पूर्णपणे क्लोज होईल. ओके, हे कंडिशन आहे, ही चास्मोगॅमी कंडिशन आहे पर्टिक्युलरली त्या पॅडी आणि पर्टिक्युलर व्हीट क्रॉप मध्ये. Okay, so the hybridization techniques which is in particular in this crop, in self-pollinate crops of particular rice and wheat. So emasculation is done either in the afternoon or on previous day or in early morning on the day of pollination. So emasculation आदल्या दिवशी संध्याकाळी केलं जातं किंवा त्या दिवशी दुपारनंतर केलं जातं इमॅस्क्युलेशन आणि त्यानंतर ते कव्हर केलं जातं किंवा सकाळी अर्ली इन द मॉर्निंग असंही केलं जातं इमॅस्क्युलेशन. सो द एअर हेड which has just emerged from the flag leaf is selected. मग आपल्याला इमॅस्क्युलेशन करायचं तर फ्लॉवर कुठल्या पद्धतीने सिलेक्ट करायचं, जो काही एअर हेड फ्लॅग लीफ मधून जस्ट बाहेर आलेला असेल, ठीक आहे, असं फ्लॅग लीफ मधलं जे काही इमर्ज आउट झालेलं जे काही एअर हेड आहे तो सिलेक्ट करायचा. का तर त्या एअर हेड मध्ये कुठल्याही प्रकारचं पॉलिनेशन झालेलं नसतं, त्यामुळे अशा पद्धतीचे जे एअर हेड आहेत ते सिलेक्ट केले जातात. So before the starting emasculation, all the spikelets which are already open are removed. जे काही ओपन झालेले आहेत स्पाइकलेट ज्यामध्ये पॉलिनेशन झालेले आहेत ते सगळे विथ द हेल्प ऑफ सीझर ते सगळे रिमूव्ह केले जातात, कट करून टाकले जातात. सो दॅट्स वाय सिमिलरली spikelets from the upper half and lower 1/3 portion of the panicle are clipped. जे पॅनिकल आहेत, अख्खं जे काही पॅनिकल आहे, ठीक आहे, पॅनिकल मधले जे काही टॉपचे जे काही स्पाइकलेट आहेत, स्पाइकलेट्स तीन तीनच्या पोझिशन मध्ये असतात एका पोझिशन वरती. असे क्रिस क्रॉस जर असेल तर क्रिस असेल इथे तीन स्पाइकलेट असतात, एकाली तीन पुन्हा तीन असे. नेक्स्ट तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवेल. इथे हे स्पाइकलेट आहे, ठीक आहे, हे स्पाइकलेट मध्ये एक पोझिशन आहे, ठीक आहे, हे स्पाइकलेट असे तीन तीनच्या पोझिशन मध्ये. मग वरची जी पोझिशनचे जे आहेत हे कट केले जातात, खालचे जे आहेत हे कट केले जातात आणि जे मिडलचे आहेत हे मिडलचे फक्त इमॅस्क्युलेशन साठी ठेवले जातात. मग ते इमॅस्क्युलेट करत असताना हे जे एक सिंगल स्पाइक आहे, स्पाइकलेट आहे, ठीक आहे, सिंगल स्पाइकलेट मध्ये दिसते ना सगळ्यांना, मी ह्याने दाखवते, कर्सरने दाखवते तुम्हाला पोझिशन ऍक्च्युअल. नोट करतो थांबा. हे जे आहे 1/3 जे फ्लॉवर असतं हे पूर्णपणे कट केलं जातं. कैचीने काय केलं जातं, कैचीने जे काही फ्लॉवर आहे, ठीक आहे, हे आता मारलेले असं कैचीने कट केलं जातं फ्लॉवर इमॅस्क्युलेट करताना, जेणेकरून आतमध्ये जे काही फ्लॉवर पार्ट्स आहेत हे सगळे विजिबल होतात आणि त्यातले जे काही अँथर्स आहेत 6 टोटल अँथर्स असतात ते रिमूव्ह केले जातात. हे जे पहिल्यांदा जे काय स्पाइक सिलेक्ट केलं जातं त्या स्पाइक सिलेक्ट केल्यानंतर कैचीने वरचे जे आहेत स्पाइक जे स्पाइकलेट्स आहेत ते कट केले जातात, ठीक आहे. मधली पोझिशन आहे ही सगळी ठेवली जातात आणि जे खालचे जे आहेत खालचे हे सुद्धा कट करून काढले जातात, ठीक आहे, डॅमेज न होता बाकीचा पार्ट, ठीक आहे, हे कट केले जातात. आणि जे बाकीचे स्पाइकलेट्स आहेत त्यातले 1/3 सगळे कट केले जातात कैचीने. वर फक्त फ्लॉवर जे आहे ना ओपन होण्यासाठी त्याचा वरचा जो पोर्शन आहे सगळ्याचा हा कट केला जातो, ठीक आहे, प्रत्येकाचा हा कट केला जातो. त्यामुळे काय होतं, जे काही अँथर्स आहेत टोटल हे ओपन होतात, ठीक आहे. ते मग वरचा कट केला, ठीक आहे, इकडचे खालचे कट केलेत सगळे, जे काय लोअर लेवलचे जे काय स्पाइकलेट्स असतात हे सगळे
कट करून टाकले जातात. ठीक आहे. तर असेही इमॅस्क्युलेशन ह्यामध्ये केलं जातं. सो पर्टिक्युलर हायब्रिडायझेशन 1/3 पोर्शन जे काय आहेत ते कट करून टाकले जातात, क्लिप करून टाकले विथ हेल्प ऑफ सीझर हे कट करून टाकले जातात. देन द spikelets which are likely to open on the next day morning are selected for the particular emasculation process. Then the lemma and pilia of each floret are separated from each other by inserting a needle or a fine tip forceps from the top, and the 6 anthers are removed one by one with the help of forceps. सो 1 बाय 1 जे काही 6 अँथर्स आहेत हे सगळे टोटल त्यातले काढून टाकले जातात. कसे सिम्पल आहे, फ्लॉवर तर ओपन होत नाही, त्यामुळे जे काय पॅनिकल असतं, पॅनिकल जे काय इयर हेड आहे, ठीक आहे, इयर हेड मधलं वरचं जो टॉपचं जे काय स्पाइकलेट्स आहेत एकदम इमॅच्युअर असतात ते कट करून टाकले जातात, सगळे कट मारून. जे ऑन्स असतात ते ऑन सगळे कट करून टाकले जातात. ऑन्स म्हणजे स्पाइकलेटच्या वरती जे टॉप एंड पार्ट असतो, तुम्हाला फ्लॉवर मध्ये दाखवेन नंतर स्ट्रक्चर मध्ये. ठीक आहे, तर ते कट करून टाकलं जातात. बेसमेंटला जे इमॅच्युअर जे फ्लॉवर स्पाइकलेट्स असतात तेही हाताने काढून टाकले जातात. ठीक आहे, का तर ते मॅच्युरिटीला येत नाहीत आणि लेट मॅच्युअर झाले का तिथं ते पुन्हा सेल्फ पॉलिनेशन होण्याची, कॉन्टॅमिनेशन होण्याची भीती असते, त्यामुळे ते खालचे पण काढून टाकतात. जे मिडलचे जे काय असतात स्पाइकलेट ते फक्त इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन प्रोसेससाठी ते केले जातात. मग त्यामध्ये काय केलं जातं, जे काय प्रत्येक स्पाइकलेट आहे त्या प्रत्येक स्पाइकलेटचा 1/3 पोर्शन म्हणजे तिसरा भाग, टॉपचा तिसरा भाग असतो ना, तो कट केला जातो. का कट केला जातो, तर तो कट करून आतमधले जे काय अँथर्स आहेत, स्टिग्मा आहे, फिदरी स्टिग्मा, ही सरळ ओपन होते. फक्त त्याचं कव्हरिंग असतं. लिमा आणि पिलियाचं जे काही कव्हरिंग असतं ते कैचीने 1/3 पोर्शन कट केल्यानंतर आतमध्ये सगळं कव्हरिंग हे आपल्याला ओपन होतं आणि त्यामधून आपण सिंपल निडल किंवा एकदम फाईन पॉइंटेड फोर्सेप आहे, त्या फोर्सेपनं त्यामधून जे काही अँथर्स आहेत ते इझिली 6 अँथर्स काउंट करून ते बाहेर काढून टाकायचे. हे अशा पद्धतीने पॉलिनेशन केलं जातं. ते फक्त एका स्पाइकलेट मधलं नाही केलं जात. जेवढे स्पाइकलेट आहेत तिथे नंबर ऑफ स्पाइकलेट असतात, जवळपास 20-25 स्पाइकलेट असतात. ठीक आहे, तर तेवढे सगळेचे सगळे स्पाइकलेट्स हे इमॅस्क्युलेट केले जातात आणि त्यानंतर त्याला बटर पेपर बॅग ही कव्हर करून टाकली जाते. आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला त्यामध्ये फ्लॉवर्स हे ओपन होत असतात. त्यामुळे आपल्याला जे काय चॉईस केलेलं पॅरेंट आहे, मेल पॅरेंट आहे, त्याचे पोलन ग्रेन्स कलेक्ट करायचे. ते जे काय पोलन ग्रेन्स कलेक्ट म्हणजे सिंपल त्याला स्पाइक कट करून आणला जातो. जे काय बटर पेपर बॅग लावले ते ठीक आहे, ती वरून कट केली जाते आणि बॅग ओपन झाल्यानंतर ते जे काय स्पाइक आहे मेल पॅरेंटचं ते वरून झाडले जातं, पोलन ग्रेन्स डस्ट केले जातात आणि ते पुन्हा बटर पेपर बॅग्स ही वरून पॅक करून तिथे पिन लावली जाते. ही सिंपल प्रोसिजर आहे त्या बीट मध्ये आणि पॅडिंग मध्ये, दोन्ही मध्ये एकसारखी प्रोसिजर आहे. ठीक आहे, काय काय वेळेस व्हॅक्युम पंप पण यूज केला जातो, पोर्टेबल व्हॅक्युम पंप. डायरेक्टली ते स्पाइकलेट मध्ये जे काय अँथर्स आहेत हे व्हॅक्युम आउट केले जातात. ठीक आहे, सो इन particular mass method of emasculation, hot water having a temperature between 43 to 46% is carried in thermos flask, and particular spikes are dipped in that particular thermos. So that's why particular जे काय पोलन ग्रेन्स आहेत हे टोटल इमॅस्क्युलेट होऊन जातात. हे जवळपास 5 ते 6 मिनिटासाठी त्या थर्मस मध्ये डिप केले जातात. ठीक आहे, त्यामुळे जे काही स्टॅमिन्स आहेत टोटल हे सगळे सगळे त्यातून बाहेर पडतात, बाहेर त्या फ्रॉम स्पाइकलेट मधून बाहेर पडून ते नष्ट होऊन जातात आणि ते जे काय स्पाइक फक्त तिथे शिल्लक राहील हे टोटली इमॅस्क्युलेटेड स्पाइक शिल्लक राहतं. पण ही मोस्ट ऑफ द टाइम्स ही मेथड यूज केली जात नाही, कारण की बऱ्यापैकी हे जे काय थर्मास किंवा हॉट वॉटर ट्रीटमेंट आहे हे सक्सेसफुल होत नाही. ठीक आहे, त्यामुळे जनरली डायरेक्टली हँड इमॅस्क्युलेशनच तिथे प्रेफर केलं जातं. आणि जे काही तुम्ही इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर करत आहे, जे काही इमॅस्क्युलेट फ्लॉवर झाले त्याला कंपल्सरी बॅगिंग आणि लेबलिंग हे केलं जातं आयडेंटिफाय करण्यासाठी. ठीक आहे, पॉलिनेशन सांगितलं. जे काय नेक्स्ट डे मॉर्निंगला जे काय पॅनिकल आहे मेल पॅरेंटचं ते कलेक्ट केले जातात, ते तिथे त्या स्पाइक वरती टाकलं जातं आणि तिथे प्रॉपर लेबलिंग केलं जातं. ठीक आहे, आणि ते नंतर त्यामध्ये पर्टिक्युलर इमॅस्क्युलेशन पॉलिनेशन झाल्यानंतर तिथे 4 ते 5 दिवसानंतर आतमध्ये जी काय उरी आहे त्या उरी पूर्णपणे फर्टिलायझेशन झाले का नाही ते चेक केलं जातं. फर्टिलायझेशन कसं होतं,
तर जे काय फ्लॉवर आहेत, ठीक आहे, फ्लॉवर कट केल्यानंतर तिथे पुन्हा जी काही ओरी शिल्लक राहते, ओरी पुन्हा ग्रो वाढायला सुरुवात होते आणि त्या ओरीचं पहिल्यांदा हिरव्या कलर मध्ये डेव्हलपमेंट होत 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 पूर्णपणे तिथे सीड सेटिंग होत असते. ठीक आहे, तिथे चेक केलं जातं. आणि जर तिथे काही इंटरनल जर काय अँकर्स वगैरे शिल्लक राहिले असतील तर ते पूर्णपणे अख्खा स्पाइक हा रिजेक्ट केला जातो. ठीक आहे, ते कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅमिनेशन तिथे ठेवलं जात नाही. ठीक आहे, असंच आहे वीट मध्ये, सेम वीट मध्ये असंच इमेस्क्युलेशन पॉलिनेशन टेक्निक आहे, त्यामध्ये काही सुद्धा चेंज नाही किंवा स्ट्रक्चर मध्ये काही सुद्धा चेंज नाही. Also, wheat belongs to particular Gramini family, genus Triticum. There are diploid, tetraploid, and hexaploid varieties. So, particularly diploid variety, लक्षात ठेवा कुठली diploid आहे. Triticum dicoccum ही diploid variety आहे, जी की 2n is equal to 2x is equal to 14. बेसिक क्रोमोझोम वीट मध्ये 7 आहे. बेसिक म्हणजे 2n is equal to 1x is equal to 7. ओके. सो कुठली मोनोकोकम जी व्हरायटी आहे त्या पर्टिक्युलरली कल्टिवेबल नाहीत. जी डिप्लॉइड जी काय, ठीक आहे, डिप्लॉइड हॅप्लॉइड जी व्हरायटी आहे ती टिटिकम मोनोकोकम आहे. जी डिप्लॉइड स्पेसिस आहे ती डायकोकम आहे. जी काय टेट्राप्लॉइड स्पेसिस आहे, ठीक आहे, ती 2n is equal to 4x 28, जी की टिटिकम ड्युरम जी इमर वीट आहे. ठीक आहे, आणि जी काय आपण कल्टिवेबल आहे आता आपल्याकडे म्हणजे कल्टिवेबल जे आहेत चपाती किंवा ब्रेड वीट साठी, ठीक आहे, ती आहे टिटिकम एस्टिवम जी हेक्साप्लॉइड आहे. 2n is equal to 6x is equal to 42. 6x म्हणजे बेसिक क्रोमोझोम 7 आहे. 7 गुणिले 6 7 42. सो 42 क्रोमोझोम नंबर आहे टिटिकम एस्टिवमचा. ठीक आहे, त्या स्पेसिस तुम्ही लक्षात ठेवा. जी काय टिटिकम डायकोकम आहे ही इनकॉर्न वीट, ठीक आहे. जी काय टिटिकम ड्युरम आहे, ठीक आहे, ही इमर वीट. ही इमर वीट ही जनरली बिस्किट्स वगैरे बनवण्यासाठी यूज केली जाते. इमर वीट टेट्राप्लॉइड स्पेसिस. आणि जी काय हेक्साप्लॉइड स्पेसिस आहे ही ब्रेड वीट किंवा चपाती मेकिंग साठी ही यूज केली जाते. ठीक आहे, असं नाही की बाबा या व्हरायटी या स्पेसिस आहेत त्या कल्टिवेट केल्या जातात. त्या सगळ्या स्पेसिस कल्टिवेट केल्या जातात. फक्त आपल्या महाराष्ट्र रिजनला फक्त हेक्साप्लॉइड वीट आहे एवढी फक्त कल्टिवेट केली जाते. बाकी टेट्राप्लॉइड वीट वगैरे ह्या बाकीच्या ठिकाणी पण कल्टिवेट केले जातात. बिस्किट मेकिंग साठी पण कल्टिवेट केले जातात. हेक्साप्लॉइड वीटचा पण वेगवेगळे आटे असतात, ते तुम्हाला पण माहिती आहे, बघितलं असेल कुणी तर असेल, पण आहेत हे वेगवेगळ्या स्पेसिस आहेत. त्यांची लाईन जी काय पॅनिकलचं स्ट्रक्चर वेगळं आहे, वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये असतं. ठीक आहे, आता वाईल्ड स्पेसिस जी काय टिटिकम जी काय बीट मध्ये आहे ती टिटिकम टिम्पोवी आहे, विच इज अ सोर्स ऑफ मेल स्टॅबिलिटी पर्टिक्युलर वीट क्रॉप. ओके, त्यामुळे हायब्रिड सीड प्रोडक्शन साठी ही पर्टिक्युलर टिम्पोवीची जी काय लाईन्स आहेत त्या यूज जातात पर्टिक्युलर हायब्रिडायझेशन प्रोग्राम मध्ये हायब्रिड सीड प्रोडक्शन साठी. ठीक आहे, सो जे काय फ्लॉवरिंग ब्लूमिंग आहे हे ऍज लाईक पर्टिक्युलर बीट क्रॉप सारखं आहे. त्यामध्ये स्ट्रक्चर बघा, तुम्हाला मॅन्युअल पाठवलेलं आहे, त्यामध्ये नीट स्ट्रक्चर बघायचं. जे काय कव्हरिंग आहे, ठीक आहे, बेसमेंट पासून स्टार्ट करूया आपण. जे काय लुडोकोस जे काय कव्हरिंग येतं त्याला म्हणतो आपण ग्लूम, आउटर कव्हरिंग. ओके, ग्लूम्स असतात. ठीक आहे, ग्लूमच्या आतमध्ये प्रायमरी फ्लोरेट, सेकंडरी फ्लोरेट जे असतं. प्रायमरी फ्लोरेट झालं त्याला म्हणतो आपण लेमा. ठीक आहे, ग्लूमच्या आतमध्ये. आणि त्यामध्ये सेकंडरी असतंय ते असतं पिलिया. पिलिया हा छोटा असतो, लेमा हा मोठा असतो. ठीक आहे, ठीक आहे, टोटल कव्हरिंग. आणि आतमध्ये त्याच्या पिलिया आणि लिमाच्या मध्ये जास्त स्ट्रक्चर त्याला अँथर्स असतात आणि लिमा असतो. ठीक आहे, जो फिदरी स्टिग्मा आहे तो बघा असं स्ट्रक्चर असतं आणि ओरी अशी बेसमेंटला असते. ठीक आहे,
जे अँथर्स असतात, अँथर सिंपल 6 नंबर मध्ये असतात अँथर्स. ठीक आहे. स्ट्रक्चर बघा त्याचा. जे काही वीडचं फ्लॉवरिंग प्लांट असतं त्यामध्ये जे बेसमेंटला लीफ असतं त्याला फ्लॅग लीफ म्हणतो, आणि ते लीफ शीट कव्हर असते पूर्णपणे त्याच टाकला. ठीक आहे. पुन्हा त्या फ्लॅग लीफ पासून जे काही टोटल पार्ट असतो स्टेमचा त्याला म्हणतो आपण पेड्युंकल, आणि वरती स्पाइक असतो. स्पाइक हा नंबर ऑफ स्पाइकलेट्स मध्ये तो तयार झालेला असतो. ठीक आहे. आणि जे टोकाकडे टोकेरी जे काय असतात स्ट्रक्चर त्याला म्हणतो आपण ऑन्स. ठीक आहे. इथे बघा ऑन जे काय आता इथे 3 ऑन आहेत. ठीक आहे. पण प्रत्येक स्पाइक प्लेटला एक ऑन असतो. ठीक आहे. प्रत्येक स्पाइक प्लेट मध्ये एक सिंगल सीड तयार होतं. ठीक आहे. आणि तो जो काही स्पाइकलेट तयार असतं तो 3 स्पाइकलेट्सचा एक जे काही फ्लॉवर असतं एका स्पाइकलेट मध्ये ते 3 फ्लॉवर असतात. त्यामुळे एका सिंगल स्पाइकलेट मध्ये टोटल 3 सीड्स हे तयार होऊ शकतात. ठीक आहे. डिपेंडिंग अपॉन फर्टिलायझेशन मॅक्झिमम 3 सीड तरी तयार होतात. कमीत कमी 1-2 सीड तरी तयार होतात. ठीक आहे. हे स्ट्रक्चर आहे त्याचं, नीट बघा तुम्ही. ठीक आहे. बाकीची प्रोसेस इमॅस्क्युलेशन आणि हायब्रिडेशनची ती एकसारखी आहे. बघा इथे कट केलेलं फ्लॉवर हे रेड आहे. ठीक आहे. 1/3 कट केल्यावर कसं दिसतं स्ट्रक्चर बघा. हे स्पाइकलेट आहे. जी काय फ्लॅग लीफ नंतर जे काय पॅनिकल आहे, पॅनिकलचं स्ट्रक्चर आहे, हे पॅनिकलचं स्ट्रक्चर हे कट केलेलं आहे. 1/3 कट केल्यानंतर हे असं दिसतं सगळं स्ट्रक्चर. तुम्ही करून बघा स्ट्रक्चर कट करून, तुम्हाला असंच दिसतं क्लिअर कट. स्पाइकलेट आहे ना 1/3 जे स्पाइकलेट आहे तो कट केला जातो आणि तो बटर पेपर बॅग्स मध्ये अशा प्रकारे गुंडाळला जातो आतमध्ये. हे बघा असं स्ट्रक्चर दिसतं सिंपल. नेक्स्ट सेमिस्टर मध्ये पण तुम्हाला आहे बीटचं, तेव्हा दाखवेन तुम्हाला करून प्रॅक्टिकल इमॅस्क्युलेशन पोलिनेशन टेक्निक आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्रॉप मायनर क्रॉप्स आहेत फिंगर मिलेट, रागी ज्याला म्हणतो आपण. याचं पण स्ट्रक्चर जी काय फ्लॉवरिंग आहे, सो द फ्लॉवरिंग ओपनिंग ऑफ फ्लॉवर्स इज मॅक्सिमम बिटवीन 1 AM to 5 AM. Then the pollen remains viable only for 15 minutes after the dehiscence. So it takes about 45 minutes to dehiscence after the emergence of the anthers. Okay. So the receptivity of the stigma is very short after it has emerged from the glume. So this is a normally self-pollinated crop because the period of anthesis is very short. फ्लॉवर ह्याचं असतं, हे फ्लॉवर जेव्हा ओपन होतं, ठीक आहे, हे एकदम कमी वेळासाठी हे ओपन होत असतं. ठीक आहे. म्हणजे पोलन ग्रेन्स हे जे वायबल असतात फक्त 15 मिनिटासाठी. ठीक आहे. आणि जे काय ओपनिंग ऑफ फ्लॉवर असतं हे खूप म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग होत असतं. ठीक आहे. आणि जवळपास 45 मिनिटं फक्त हे ओपनिंग फ्लॉवरचं राहत असतं. एकदम व्हेरी शॉर्ट टाइम असतो. त्यामुळे त्या फ्लॉवर मध्ये सेल्फ पॉलिनेशनच होत असतं. ठीक आहे. रागीचं हे बघा स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. त्यामध्ये एकदम फ्लॉवर एकदम लहान असतात, छोटे असतात फ्लॉवर. ठीक आहे. एकदम त्यामुळं यामध्ये बऱ्यापैकी कोण असं सेल्फिंग किंवा क्रॉसिंग प्रोग्राम हे करत नाही, कारण बरंच फ्लॉवर हे एकदम लहान असल्यामुळं खूप टीडियस जॉब असतो यामध्ये. सो पर्टिक्युलर सेल्फिंग यामध्ये इझिली केली जाते, डायरेक्ट कव्हरिंग केलं जातं. बट occurs in ragi to ensure a self-pollination. Butter paper bags are used to cover the petal. After the blooming is over, these bags should be removed. Okay. So हे जे पहिलं स्ट्रक्चर आहे हे स्टेम त्याचं रागीचं आणि त्याचे लीव्स. हे जे इन्फ्लोरन्स आहे रागीचा, हे तिसरं जे स्ट्रक्चर आहे हे पार्ट ऑफ इन्फ्लोरन्स ब्रँच. जे काही इन्फ्लोरन्स आहेत ह्या एक सिंगल इन्फ्लोरन्स तो दाखवलेला आहे. जो चौथा पार्ट दाखवलेला आहे ते सिंगल स्पाइकलेट आहे. ठीक आहे. त्या एक जे बंच आहे टोटल इन्फ्लोरन्स ब्रँच मधला जो काय बंच आहे टोटल त्यामध्ये एक सिंगल स्पाइकलेट दाखवलेला आहे. ठीक आहे. सिंगल स्पाइकलेट मध्ये जवळपास 6 सीड्स तयार होतात. ठीक आहे. सिंगल स्पाइकलेट्स मध्ये. या नंतर जो काय 5वा पार्ट दाखवलेला आहे फ्लोरेट विदाउट लिमा अँड क्लिया. ओके.
सो पर्टिक्युलर जे काय अँथर्स असतात ते 3 अँथर्स असतात आणि 2 फिदरी स्टिग्मा असतात त्यामध्ये. ठीक आहे. जे काही हे ग्रेन्स टाकले आणि पर्टिक्युलर पिलियन कव्हर्ड झालेलं पिलियन लेवल जे काय सीड आहे ते दाखवलेलं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. सो पर्टिक्युलर क्रॉसिंग प्रोग्राम व्हेरी टीडियस बिकॉज द फ्लॉवर इज व्हेरी स्मॉल. सो क्रॉसिंग प्रोग्राम हा खूप अवघड आहे. So the flowers are selected which are expected to open next day morning and remove rest of the flowers in the spikes. So remove the anthers by the opening of the blooms with the help of a pair of fine forceps and magnifying lens. कारण फ्लॉवरची साईज एकदम खूप कमी असते त्यामुळं तुम्हाला भिंगाने तिथे काम करावं लागतं आणि एकदम फाईन पॉइंटेड जे काही फोर्सेप असतात त्याने ते केलं जातं. आणि next, insert the emasculate flower in a wide test tube lined with the wet filter paper and plug it with the to be used for the emasculation. Then spiking for 2 minutes in order to degree Celsius to kill the pollens. So 52 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जे काय पाणी आहे त्यामध्ये 2 मिनिट जे काय काय हा त्यामध्ये इमर्ज केला जातो. इन्सर्ट केल्यानंतर ते पोलन्स हे केलं जातं. So if the dominant gene markers are available, heads of the two varieties to be crossed are put together in a bag without emasculating the female parent. Although the amount of the cross pollination is very little, yet sufficient amount of seed is produced by a single F1 plant. So hybrid seedlings of plants are detected based on the dominant gene marker. So dominant gene marker म्हणजे मार्कर्स हे यूज केले जातात, सिलेक्टिव्ह मार्कर्स हे यूज केले जातात जे की दोन्ही पॅरेंट्स मध्ये आयडेंटिफायबल मार्कर्स असतात. ठीक आहे. असे मार्कर्स हे दोन्ही प्लांट्स जे काय पॅनिकल्स आहेत हे एकत्र मिक्स करून ठेवले जातात, बॅक केले जातात आणि त्यामध्ये जे काही सेल्स तयार होतील ठीक आहे हे आयडेंटिफाय केले जातात आणि सीड्स पुन्हा ग्रो केले जातात आणि त्यांचं जे काही डीएनए आहे तो आयडेंटिफाय करून ते मार्कर्स बरोबर चालू केला जातो, रन केला जातो. ज्या प्लांट्स मध्ये जे काही जीन्स आहेत त्यामध्ये दोन्हीचे पण जीन्स आलेले आहेत असे प्लांट्स हायब्रिड म्हणून ठरवले जातात. हे असंही केलं जातं का कारण की हायब्रिडेशन टेक्निक ह्यामध्ये एकदम टेडियस आहे. त्यामुळं हे असे टेक्निक थ्रू पण हे हायब्रिडेशन प्रोग्राम ह्यामध्ये केला जातो. ठीक आहे. हे एकदम मायनर क्रॉप आहे रागी. ठीक आहे. त्यामुळे इन जनरल फक्त लक्षात ठेवा कसे असते प्रोसिजर. ठीक आहे. मेजर क्रॉप्स आहेत राईस आणि व्हीट त्यावरती एकदा तुम्ही नीट वाचा. ठीक आहे. नेक्स्ट क्रॉप बेंगाल ग्राम और चिकपी. ओके. सो फॅमिली ऑफ दिस क्रॉप बेंगाल किंवा चिकपी ती आहे लेग्युमिनासी किंवा पेपिलोनासी. ओके. मराठीमध्ये याला आपण म्हणतो हरभरा, हिंदीमध्ये म्हणतो चना. ठीक आहे. So botanical name, cultivated species Caesar arentinum, which is diploid species having a chromosome number 16, and the wild species are Caesar echinopspermum and Sisum bijugum. These are the wild species of this chickpea or Bengal gram. Okay. So selfing and crossing procedure. So particular chickpea is a self-pollinated crop having an outcrossing less than 1%. So 1 to 2 days before the flower opens. So different HLs propose the categories for the developmental stages of bud and the flower in chickpea. Particular closed bud stage असते, त्यानंतर hooded bud, then half open flower and fully open flower and fading flower. So these are different stages of flower opening. त्यामध्ये बघा पहिली जी काय आहे ती क्लोज बड म्हणजे एकदम जस्ट क्लोज झालेलं बडची जी काय पोझिशन आहे अशी पहिली स्टेज आहे. नंतर हुडेड बड जरासा फुगलेला असतो, नंतर हाफ ओपन बड फुगून नंतर ते हाफ ओपन झालेलं असते आणि फुल्ली ओपन आणि नंतर फेडिंग म्हणजे फ्लॉवर हे जे काय पार्ट्स असतात हे फ्लॉवरचे हे झडून पडत असतात. ओके. हे वेगवेगळ्या स्टेजेस आहेत फ्लॉवर ओपनिंगच्या. चण्याचं किंवा हरभऱ्याचं झाड सगळ्यांनी बघितलेलं असेल. सो पर्टिक्युलर जे काय इमॅस्क्युलेशन आणि हायब्रिडेशन टेक्निक्स आहेत
सो जनरली जेव्हा की पहिली फर्स्ट पॉड जेव्हा लागते, ठीक आहे, फ्लॉवर वरती, तेव्हा ते इमॅस्क्युलेशन आणि पॉलिनेशन टेक्निक्स यामध्ये इम्प्लांट करायला सुरुवात करतात. सो व्हेरिएबल रिझल्ट्स हॅव बीन फाउंड विथ रिगार्ड ऑफ द टाइम ऑफ इमॅस्क्युलेशन. सो अ लार्ज हेल्दी फ्लॉवर बर्ड दॅट इज गुड बर्ड शुड बी सिलेक्टेड फॉर द इमॅस्क्युलेशन. ठीक आहे. गुड बर्ड सिस्टम म्हणजे दुसरी जी स्टेज आहे, पहिली क्लोज बर्ड असते स्टेज, दुसरी हुड बर्ड स्टेज. या हुड बर्ड स्टेजला हे फ्लॉवर हे सिलेक्ट केलं जातं. ठीक आहे. सो द बर्ड शुड बी होल्ड टाइटली as it's at its base between the thumb and first finger. The front sepal may be drawn back. Half open flowers should be selected for a pollen collection. So pollen at this stage is yellow and slightly sticky. जी काय यामध्ये इमॅस्क्युलेशन पॉलिनेशन केलं जातं, त्यामध्ये जी काय हुड स्टेजला जे काय फ्लॉवर आहे, ठीक आहे, हे अंगठाने जे पहिली फिंगर आहे, ठीक आहे, पहिलं बोट आहे, त्यामध्ये फ्लॉवर एक सिलेक्ट पकडलं जातं आणि विथ द हेल्प ऑफ पर्टिक्युलर फोर्सेप, ठीक आहे, त्यामधले जे काय अँथर्स आहेत हे रिमूव्ह केले जातात आणि सिम्पली त्याच टायमिंगला जे काय पोलन्स आहेत तिथे इन्सर्ट केले जातात. ठीक आहे. दुसऱ्या व्हरायटीचे जे काय मेल पॅरेंटचे जे काय पोलन ग्रेन्स ते तिथे इन्सर्ट केले जातात. एकदम सिंपल प्रोसिजर आहे या हरभऱ्यामध्ये. बऱ्यापैकी हरभऱ्यामध्ये हायब्रिड्स होतात आणि जे काय ओरीज असतात, आतमध्ये ओल्स असतात, ठीक आहे, 1 to 2 नंबर मध्ये ओल्स तयार असतात, म्हणजे असतात. त्यामुळं जे काय ओळी मॅच्युअर झाल्यानंतर, ओल मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हाला तिथे 1 ते 2 सीड्स हरभऱ्यामध्ये मिळत असतात. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. आता हे काय क्रॉप नाही, नेक्स्ट सीझन मध्ये आपण तुम्हाला पण यामध्ये जे काही बीट सॉरी राईसचं तर तुम्ही तिथे इमॅस्क्युलेशन आणि जे डिसेक्शन आहे ते कार्डशीट वरती करा. ठीक आहे. नेक्स्ट एक्सरसाइज नंबर 8, emasculation and hybridization techniques in cross-pollinated crops. Particular crops includes maize, baja, sugarcane. महत्वाचं आहे, क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये हे क्रॉप सगळ्यात महत्वाचे आहेत. तुम्हाला फायनल साठी पण हे विचारले जातात. ठीक आहे. सगळ्यांना पहिल्यांदा आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय क्लिअर? माझा क्लिअर? आवाज येतोय माझा क्लिअर? आवाज क्लिअर येतोय माझा? रेंजचा प्रॉब्लेम आहे जरा. आता येतोय? येतोय आवाज? येतोय का आता आवाज? नेटचं कनेक्शन गेलंय लॅपटॉपचं.